नमस्कार शिक्षक मित्रांनो, 28 जून 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी महा-टी-ई-टी पेपर 2013 मधील गणिताचे हे दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत. दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान किती परिमेय संख्या असतात? तर अनंत परिमेय संख्या असतात दोन संख्यांच्या दरम्यान. 1, 2, 0 हे पर्याय चूक आहेत. अनंत संख्या असतात. 1 आणि 2 या दोन्ही परिमेय संख्या आपण मानल्या, कारण छेद 1 असतो त्यांना. या दोन संख्यामध्ये अनंत परिमेय संख्या असतात. बाकी भाग 2 केले, भाग 3 केले, 4 केले, 5 केले, हजारो भाग करता येतील आणि अनंत परिमेय संख्या आपल्याला सांगता येतील. पुढचा दुसरा प्रश्न, 4, 5, 6 या संख्यांनी भागल्यास बाकी 3 येणारी 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती? 4, 5 आणि 6 यांचा प्रथमतः लसावे काढूया आपण. या ठिकाणी 4 पंचे 20, 20 संग 20 120 या संख्येला 4 5 6 भाग जातोयच. मग 120 लसावे आहेच, परंतु लहानात लहान संख्या नाही ती. 120 चिन्ह पटापट 60 करूया. 60ला 4 भाग जातोय, 15 चौक 60, 5 जातोय 60ला, 12 पंचे 60, 6 6 60. 120 आणि 60 यातली लहानात लहान संख्या 60 आहे, म्हणजे 60 यांचा लसावे. मग आता 4 भाग जातोय, 5 जातोय, 6 जातोय 60ला, पण बाकी 3 उरली पाहिजे म्हणल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 63. पण ही 3 अंकी संख्या नाही, त्यामुळे आपल्याला 120 अधिक 3 करावं लागेल. 123 हीच संख्या आहे. 4, 5, 6 या संख्येने भागल्यास बाकी 3 उरते. 4 त्रिकोण 12, 4 0 0 उरले 3. ओके, 5 भागा. 123ला 3 बाकी उरते, 6 भागा. 3च बाकी उरते, म्हणून अचूक पर्याय नंबर 3. असे प्रश्न विचारपूर्वक सोडवा, म्हणजे आपल्याला अचूक पर्याय मिळून जाईल. धन्यवाद.